तुम्ही जर इकडे आपल्या होमस्टेमध्ये आला तर फिश थाली कशी दिसेल ह्याचा डेमो मी तुम्हाला सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये देतो आहे। तर बघा कशी थाली एकदम सजलेली, किती व्हरायटी आहे बघा। 3 प्रकारचे मासे, व्हरायटी नंबर 1, व्हरायटी नंबर 2, व्हरायटी नंबर 3। एक भाजी पण दिली कारण रिक्वायरमेंट होती आणि त्यासोबत आपल्याला सोलकढी सुद्धा मिळणार आहे। आणि इकडे सर्व काय ताजं इकडे आपलं बनते, बरोबर, गरम गरम। नमस्ते सर्वांना। तर आज आहे डे 2 आपल्या जे 6 गेस्ट वरती आले त्यांच्यासाठी। आणि इथे सकाळच्या नाश्त्यामध्ये किती वाजले बघा, सकाळी 9 वाजले आहेत आणि काजल 7 पासून उठून तिने प्रॉपरली सर्व रेडी केलेलं आहे। आज नाश्त्यामध्ये आपण बनवणार आहे पोहे आणि साबुदाणे वडे, एकदम स्पेशल कांदा पोहे। आणि त्यासाठी साबुदाणे वडे कुठे काजल ते ओके तिथे बघा, साबुदाणे वडे सुद्धा हे मॉर्निंगलाच रेडी केलेत। तर तुम्ही विचार करू शकता, आम्ही दोघं काजल 7 पासून उठून रेडी आणि मी 8 पासून उठून सर्व रेडी आहे। आता त्यांना वरती सर्विंग करणार आहे आणि मम्मी पण उठली होती, पण मम्मीला थोडंसं पाणी देऊन परत झोपायला लावलं। कसं एक माणूस नंतर उठला तेवढेच हेल्प होईल ना काजल। चला इकडे आता कांदा पोहे बनल्यावरती मी तुम्हाला दाखवतो। 6 आणि 2 हे आहे जसे। तर इथे बघा आपले सकाळचे नाश्ता म्हणजे पोहे आणि साबुदाणे वडे दोन्ही आज। तर इकडे बघा पोह्याची एक प्लेट आणि पोह्याची ही प्लेट। पहिला आता ही प्लेट नेतो मी आणि ह्याला आपण कवर करून नेऊया म्हणजे एकदम छान वाटेल, ठीक आहे। तर असे आपल्या नाश्ता सर्व होतं सकाळ सकाळी गरम गरम। तर ही आपली चालली आता प्लेट नंबर 2, ठीक आहे। व्यवस्थित पकडायला लागेल ना, आउट झालं ना ते। आता ह्या नाश्त्यानंतर आता तू तेल तापून ठेवलं, ओके। इथे आता तेल टाकणार आहे आणि आपले वडे बनणार आहे बघा। वडे पण आपले एकदम रेडी आहेत। तर इथे बघा आता दही वड्यासाठी दही सर्व होते ना, खाली बसून एकत्र द्यायचे आहेत आणि मग एवढ्या पूर्ण एकत्र द्यायचे आहेत, मग त्यांना वरती सर्व करता येईल कशी ते। तुम्ही बोलाल की मग हे बघा दही असं आणलंय, तुम्ही बोलाल की दही लावला का नाही। ॲक्च्युली कसं परवा झालं ना काजल आपण, तसं दही लावायला वेळ नाही मिळाला। तर अशा प्रकारे आपण दही देऊया। आणि आज आम्ही दही वेगळा देतोय, साखर वेगळा देतोय, तुम्हाला ते दिसेल। सर्विंग आज वेगळ्या प्रकारे करतोय आम्ही। ह्याचा अंदाजा तुम्हाला पण येईल बघा। हे अर्धा लिटरची दहीची पिशवी 6 वाट्या, म्हणजे अजून पूर्ण भरला नाही म्हणून, नाही तर 6 वाट्या भरतील काजल। म्हणजे ही पिशवी 6 वाटी भरू शकते। तर इकडे आपल्या थोडंसं कमी, म्हणजे वाटीला थोडंसं कमी दिलं कारण वेस्ट नको व्हायला, लागला तर आपण देऊ। आणि इकडे साखर आपण घेतलेली साईडला। तर इथे बघा दही सर्व दही पहिला वेगळा नेतोय आणि नंतर सर्व वडे एकत्र नेल, म्हणजे एवढे वरती लागेल तसं सर्वांनी एक देऊ आपण। खाली झालेली भांडी, काम एकदम फटाफट करायला लागतंय कारण कसं 6 माणसं जेव्हा खायला बसतील ना तेव्हा 2 माणसं जरा कमी पडतात मग। इकडे साबुदाणे वडे बघा तळले जात आहेत, ओके। काजल आरामात तल, पूर्ण तळले पाहिजे ते, काय घाई करू नको। असे नाही पाहिजे की आतमध्ये कच्चे बिच्चे राहिले असे, तशी तू करते व्यवस्थित पण आरामात कर। आता असं माहिती पडलं आपण घाई केली आणि मग आतमध्ये सर्व कच्चे राहिले, आरामात कर।
तर इथे बघा अजून एक ना? दोन देऊया पहिले हां. है ना, म्हणजे जसं पाहिजे तसे खातील. गरम गरम आहेत ना. तर हे 4 मी आता बघा घेऊन जातो. 4 प्लेट झालेत ना व्यवस्थित. हो. चला आणि बाकीचे होतात आहेत ना. हो, होतात. चला गरम गरम वडे चालले आहेत वरती. 4 प्लेट आपले वरती गेले आणि अजून हे 2 प्लेट एवढेच ना. आता हे राहिलेत अजून होतात आहेत ना. हे जे चमचे नाही नेले होते आता. चला वरच्यांचं तात्पुरती पोट भरलेलं आहे. आता प्लॅन आहे की परत फिश मार्केटला आपल्याला जायचं आहे. तुम्हाला सर्वांना पण मी घेऊन जातो. आता काजल आणि मी पण जरा नाश्ता करून घेतो, कारण आम्ही पण सकाळपासून काय खाल्लं नाही. तर इकडे पोहे घेतलेले आणि त्यानंतर आम्ही साबुदाणे वडे सुद्धा खाणार आहे. ठीक आहे, जाऊया आपण. तुला लिंबू नको? पोहे भाजले एवढे. हां, त्यानंतर साबुदाणे वडे खाऊया. लिंबू पाहिजे का? तर तुम्ही सर्वांनी पण या. सगळ्यांना माहिती आहे लव्ह मंथ स्टार्ट झाला आहे आणि लव्ह मंथ म्हणजे व्हॅलेंटाईन वीकसुद्धा जवळ आलेला आहे. तर अशावेळी कपल्सला काय हवं असतं की त्यांनी सुंदर दिसावं, एक चांगला लुक कॅरी करावा. लुकसोबतच खूप इम्पॉर्टंट आहे की एक फ्रेग्रन्ससुद्धा छान मॅटर करतो. आणि एक चांगला फ्रेग्रन्स का इम्पॉर्टंट आहे, कारण त्याच्याने एकाचा मूड चांगला बनतो आणि आसपासचं सराउंडिंगसुद्धा चांगलं ठेवतो. आपण जर एक चांगला फ्रेग्रन्सबद्दल बोलतोय तर आपल्याला एका चांगला परफ्यूमची आठवण येते. आपण रोज कपडे बदलतो, पण आपण रोज परफ्यूमसुद्धा आपले बदलतो का? चला समजू शकतो की तुमच्याकडे भरपूर परफ्यूमसुद्धा असतील, जसे काय 3, 4, 7 किंवा 8सुद्धा असतील. पण एवढे परफ्यूम्स आपल्याकडे ठेवणं हे खूप कॉस्टलीसुद्धा जात असेल आपल्याला. आणि एवढे कॉस्टली परफ्यूम काय यूज करायचे जेव्हा आपण एका बजेट फ्रेंडलीकडे आपण लक्ष देऊ शकतो. तर माझ्या बकेटमध्ये आहे 720 फ्रेग्रन्सेस ऑफ न्यूड लक्झरी परफ्यूम फॉर वुमेन. हे इंडियामधलं सर्वात पहिलं सुपर लॉंग लास्टिंग परफ्यूम आहे, जे 8 तासापेक्षा जास्त राहतं, कारण हे CP टेक्नॉलॉजीने बनवलेलं आहे. तुम्ही विचार करत असाल की काय मूर्ख बनवते, 720 फ्रेग्रन्सेस बोलून मी तुम्हाला फक्त 6 फ्रेग्रन्सेस दाखवते. पण आता मी तुम्हाला इथे एक हॅक दाखवते, जेणेकरून तुम्ही 6 फ्रेग्रन्समधून 720 फ्रेग्रन्स बनवू शकता. तुम्हाला पण विश्वास नसेल बसत, तर आता मी तुम्हाला इथे 2-3 डेमो करून दाखवते, जेणेकरून तुम्ही 720 फ्रेग्रन्सेस बनवू शकता. आता मी तुम्हाला दाखवते डेमो नंबर 1. आता आपण आधी बेस रेडी करून घेऊया हायपोटेनिस परफ्यूमनी. त्यामध्ये आपण टाइमलेस आणि मॅजेस्टिक ॲड करूया. या 3 परफ्यूमला मिळून आपल्याकडे एक न्यू फ्रेग्रन्स रेडी झाला आहे. आता मी तुम्हाला डेमो नंबर 2 दाखवते, ज्यामध्ये आपण बेस हा स्टनर परफ्यूम ठेवणार आहोत आणि त्यामध्ये आपण मॅग्नेट आणि स्लटरी परफ्यूम ॲड करणार आहोत. तर आता या 3 परफ्यूम्सला ॲड करून आपल्याकडे एक न्यू परफ्यूम रेडी झाला आहे. तर आता मी तुम्हाला दाखवते डेमो नंबर 3. तर या सगळ्या 6 परफ्यूम्सला मी मागोमाग यूज करते आहे. यामधून आपल्याला मिळेल एक न्यू फ्रेग्रन्सेस. बघितलं ना, हा एक किती सोपा आणि तुम्हाला आवडलासुद्धा असेल, कारण की हे कॉस्ट फ्रेंडली आहे, ट्रॅव्हल फ्रेंडली आहे आणि वापरायला खूप सोपं आहे. तर आता तुम्ही 720 फ्रेग्रन्सेस बनवू शकता या 6 परफ्यूममधून. तर तुम्ही 720 फ्रेग्रन्सेस ऑर्डर करू शकता त्यांच्या वेबसाईटमधून, ज्याचं नाव आहे www.everteen-nude.com मधून. आणि हे फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनवरती सुद्धा अवेलेबल आहे. लिंक सगळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता. परत काय ना काय आपला कमी जास्त होत राहतं ना. तर काय आणलं माहिती का मी आता? हे काजलला गिफ्ट दूध आणि गुळ. गुळाची चाय आज बघा, दूध आणि गुळ. एवढंच दूध आणलं? हां, कारण पुढून आणतो ना नंतर. इथे बघा हे मॉर्निंगचे चहा आणि इथे आम्ही गरम असं नेणार आहे ना. आणि त्यांना बघा पूर्ण मोठे मोठे ग्लास पाहिजे, डबल. तर हेच नेलं पाहिजे. आणि ज्यांना पाहिजे तेवढं काढून घेतील ना, गरम असेल बघ. बंद कर. होता त्याच्यात सांगायचं ना मला. चहा वेगळी नेतोय आम्ही आणि दूध वेगळं नेतो, कारण त्यांना कशी पाहिजे आता त्यांच्यावरती आहे ना. आज बघा फिश मार्केटमध्ये कोणकोणते फिश आहेत. हे तिसरे मुळे आहे सर्व. आज बघा फिश मार्केटला आलोय ह्यांच्याकडून. काकी आम्ही तुमच्याकडून काय काय घेतले? तिसरे मुळे घेतले, तिसऱ्या आवडा पुपा आणि तिसऱ्या मुळे ना. तिसऱ्या मुळे पापलेटचा रेट कमीत नाही होत ना? कमी नाही होत. हा कितीला? 600ला 3. आणि आपला आज ह्याचा रेट किती होगा हलवा? हलवाचा घ्या 500 घेते. हे तुम्ही 200चे दिलात. द्या. सोलून देऊ? हां, सोडून द्या. पापलेट दाखव. पापलेट छोटे आहेत फार, मोठे पापलेट नाही. आणि हे तुम्ही कट करताय ना?
मी ते हे बघा हे ना त्यालाच घेऊन आलो. सुरमई मच्छी आहे सुरमई. त्या? काकी हे कितीला? 500ला 400ला देणार. ओके थँक्यू. तर हा बघा आपण चौथा प्रकार घेतला बांगडे. 100 रुपयाच्या पण बांगडे काकी आपल्याला बघा किती देतात. 1 2 3 4 5 6 7 8 घ्या घ्या. घेऊ ना. आणि इथे बघा आम्ही हे बोंबील पण घेतले आज मार्केट खूप महाग आहे इकडे. तर बघा हे मच्छी ह्याच्यातली एक मच्छी काढ. भाकऱ्या गेले. ओके. तर इथे बघा फिश आम्ही किती व्हरायटीचे आणले आहेत. तर इथे एक पूर्ण कुपामध्ये पण त्यांनी सांगितले 4 प्रकार असतात. तर हा सर्वात चांगला प्रकार तो एक आणलेला आहे. तिकडे कोलंबी आणलेली आहे मीडियम साईज आणि तसरे मुळे आणलेत आपण. आणि हे काय आम्ही हे काय नाही पिशवी आहेत ना आणि बोंबील आणलेले. तर हे 4 प्रकार आहेत. तरी मी इकडे सर्व नोट डाऊन करून घेतो आणि त्यांनाच विचारतो. आता तुम्हाला सांगतो की कसं बनवायचं आहे. आता तिसऱ्याचा मसाला फ्राय बनवायचा आहे. हे दिसतंय हे सोलून ह्याचा मसाला फ्राय बनवायचा आहे. पण एकदम पण नाही थोडासा लिक्विड. जास्त ग्रेव्ही नाही थोडीशी ग्रेव्ही पाहिजे. एकदम पण घट्ट नाही एकदम पण पातळ नाही मीडियम असते ना. तर हे पाहिजे आहे. त्यासोबतच आता त्यांना पाहिजे हे सर्व बोंबील फ्राय. ठीक आहे. हे 2 वस्तू झाले. आणि एक त्यातले आहे जे पाहिजे. हा हे आणि हे आता पाहिजेत. मग हे पहिले सोलायला घ्या तुम्ही. शिजवायला लागतील. हा पहिले शिजवायला टाक. मग हे आता झालं. आणि हे फ्राय पाहिजे आता. आणि फक्त हे एक जण आहे त्याच्यातले हे दोघांची अलर्जी आहे ना त्यांना फक्त कुप्याचे 2 पीस फ्राय करायला पाहिजे. म्हणजे ते बोंबील बरोबर टाक. समजलं. ओके 2 फ्राय पीस घे त्यातले. हां ते बोंबीलमध्ये मॅरिनेट करून दे. ठीक आहे समजलं आता पुरती. आणि बाकीचे जे कोलंबी आणि काय उरलंय ते आता संध्याकाळी कुपा उरलाय ना. कालवण पण पाहिजे ना. आणि बांगडे राहिले. बांगडे कुठे आहेत. आणि मम्मी ह्याच्यात बघ काय काय आणलंय. हे त्यांच्यासाठी मी केळी खायला आणली आहे. एक 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 खातील ना तेवढे. हे वरती गेस्टसाठी ते नेतो. आणि इथे काकडी त्यांना सॅलेडमध्ये काकडी जास्त आवडते ना. तर काकडी बटाटी मिरची बटाटी बस आणि काकड्या त्यांना सॅलडमध्ये ना कांदा टोमॅटो सॅलडमध्ये नको आहे. त्यांना फक्त काकडी हवी सॅलडमध्ये. ठीक आहे. आणि लिंबू. आणि त्यासोबतच त्यांना दूध पियायला लागतो म्हणून 1 लिटर त्यांच्यासाठी आणि 1 लिटर आपल्यासाठी. आणि त्याच्यात 1 लिटर 2 पॅकेट दही सुद्धा आहे. आणि इथे आता त्यांच्या थालीमध्ये त्यांना एक भाजी सुद्धा हवी आहे. पण मेथीची भाजी साफ करायचा कार्यक्रम आहे. आणि इथे काय ठेवलंस मम्मी तू. हे तिसरे मुळे ना. हे बघ पाणी खाली पडतंय. काढू. बघा बरोबर टायमिंगवर आलो. मस्त ना. आता ते सेपरेट करायला इझी होणार. जेवायला कधी. जेवायला बरं आता करायला घे. आणि आता वाढायला सुरुवात केली तरी चालेल. ठीक आहे. इकडे आता तिसऱ्या बघा भाजी करायची. इथे एक इथे बोंबील फ्राय आणि इथे कालवण सारखं होतोय ना. कालवण सारखं. आणि इथे काजल काय करतेस तू. काकडी. खरं. तर इथे बघा आता तुम्ही विचाराल आपल्या घरी पाहुणे आले सर्व घरी काम चालू आहे आणि मी कुठे बसलो आहे. तर मी तुम्हाला सांगतो कधी कधी असे इश्यू होतात इकडे की आपल्याकडे रेंज मिळत नाही. कधी कधी मी बघा आपल्या हॉलमध्ये रेंज असते तर कधी कधी किचनमध्ये रेंज येते. आता काय झालं 2 दिवस सध्या मला माहीत नाही पण किचनमध्येही रेंज येत नाही आणि हॉलमध्येही रेंज येत नाही. तर मी आता कारमध्ये बसलो आहे आणि माझा लॅपटॉप बघा तुम्ही खाली आहे दिसतंय. तर आपण जे आता तुम्हाला जे आम्ही एवढं कनेक्ट करतो आहे आमच्या फॅमिलीला एवढं यूट्यूबशी. तर त्या कनेक्शनसाठी एका प्रॉपर कनेक्शनच्या रेंजमध्ये आपल्याला बसावं लागेल. तर मी अशा ठिकाणी आलो आहे जिकडे आपल्याला रेंज मिळेल. आणि तिकडून मी आता सर्व अपलोड करतो आहे. आता मी ट्राय केलं की वायफाय कनेक्शन पण इकडे जे आहेत एअरटेल फायबर किंवा जे दुसरे फायबरवाले त्यांच्याशी मी कॉन्टॅक्ट केलं आहे आणि रिक्वेस्ट केली आहे की तुम्ही आमच्या इकडे लावून द्या. म्हणजे आम्हालाही होईल. आपलं तर काम इंटरनेटवरच आहे. आपलंही काम होईल आणि जे आपले गेस्ट येतात आहे त्यांनाही आम्ही फ्री वायफाय देऊ. तर असं अपडेट चालू आहे बघा. असे एफर्ट्स घ्यावे लागतात. आता मी कुठे तुम्हाला सांगू. हे बघा ऊन कंटिन्युअस माझ्या पोटावरती आणि या साईड हातावरती एवढं गरम होतं लिटरली या कारमध्ये ना. आता तोंड बिन बघा ना फुल घामाने भरलेलं आहे.
पण कसं आता मुंबई तर नाही शेवटी गाव ते गावच असतं आणि आपल्याला मेहनत तर घ्यावीच लागणार. आता आपल्या यूट्यूब चॅनल आपल्याला डेली व्हिडिओज अपलोड पण करायचे असतात तरी आपल्याला असे एफर्ट्स घ्यावे लागतात. तर आता तुम्हाला दाखवतो मी आज आपल्या लंच फिश थालीमध्ये काय काय आहे. तर इकडे बघा नाचणी ज्वारीची भाकरी का फक्त नाचणीची भाकरी आहे. नाचणीची भाकरी आणि 6 प्लेट आहेत पण एक जण आपले तसरे मुळ्याचं खाणार नाही. जे आणलं होतं ते त्यांनाच डिवाइड केलं बघा प्रॉपरली है ना. एकदम चटणीसारखं खातील मम्मी, एकदम व्यवस्थित केलंय. ही भाजी म्हणजे ज्यांना नाही खाणार त्यांना भाजी आम्ही जास्त दिली आहे. बाकी भाजी सर्वात भाजी येणार पण थोडी थोडी काकी येणार. ठीक आहे मम्मी. आणि ते सोलकढी प्लेस होते तिकडे, हे सर्व सोलकढीसाठी इकडे. आणि हे फिशचं नाही आहे ना, फिशचं आहे ना हे. पण काजल रस्सा पाहिजे फक्त, फिशच्या तुकड्या नको त्यांना. ठीक आहे, म्हणजे ते काय म्हणले की करी मधले आम्ही फिश खात नाही. बरोबर. ठीक आहे. अजून काय बनवलंय, बोंबील फ्राय होतात ना. हा ते आहेत ते नाही आतमध्ये. आता बघा टायमिंग वरच आपला गॅस पण हे झाला ना, पण होता एक्स्ट्रा सिलेंडर म्हणून काय नाही. हा ते लावला पटकन मी. आता पण गॅस चालू झाला ना, ते नंतर समजलं का ते टाकलं तेल असे पटपट झाला ना, आवाज आला पटपट पटपट आणि मग संपला. तर हे रेडी आहे ना मग हे न्यायला. मग वरती नेऊया बोंबीला वेगळे नेऊया मम्मी फ्राय, मग ते खायला तरी सुरुवात करतील ना. नाही झाले ना बोंबील झाल्यावर एक एक ठेवायचे ना. एकच ठेवायचा एक एकच. ठीक आहे जरा मग आपण हे करूया. ताट बघा किती सुंदर झालंय, मस्त ना. सोलकढी ते हा सॅलेड मध्ये काकडी नाही ठेवल्या त्याच्यात. तर इकडे बघा आपली बोंबील फ्राय पण होतात आहे. आणि आता आपण काजल प्रत्येकात दोन दोन बोंबील टाक. हा ताट सोडून आणि ह्याच्यात एक टाकलेला मोठा, तर ह्याच्यात दोन आणि ह्याच्यात दोन टाक. हा काजल हे ओपन करून दाखव मला. ही एक प्रॉपर पूर्ण थाली आहे बघा, ज्याच्यामध्ये भाकरी, तसऱ्याचे एक कालवण, एक सोलकढी, भात, सॅलेड, आपली एक भाजी पण दिलेली आणि एक बोंबील फ्राय दिलेला आहे. ठीक आहे. तर इकडे बघा आपली थाली तर वरती गेली, पण त्यांना कसं जेवणाऱ्यांना एक ऑमलेट असं खायला वाटलं तर एकदम छान म्हणाला. असं वाटतं बघितलं तर असं वाटतं 2 अंड्याचं ऑमलेट आहे. एक ऑमलेट, एक अंड्याचं. त्याला पलटी कर बघूया. पलटी करायचं आहे हां आज नाही झाला. झाली इस्त्री मोडली त्याची आता. नाही हे आधी असं होतं ना म्हणून ते आता असंच वरती नाही. हे चांगलं वाटतं बघायला. तर इथे बघा एकदम प्रॉपरली झालं. आता हे वरती नाही तुम्ही. ओके चला द्या जरा झाकायला पाहिजे ना, झाकायला पाहिजे याला. तुम्ही परत विचाराल की हा बाबा परत गाडीत बसला. आपले पाहुणे तर गेले जरा फिरायला, तर लॅपटॉप घेऊन गेलो तर तुम्ही समजलंच असेल काय काम असेल माझं. आता बघा घरी आलो, आता वरती चाललो. हे डस्टबिन बॅग जरा आता फुल झालेत. मम्मी इकडे झोपली आहे आणि काजल पण आपली आराम करते. ठीक आहे. आता वरती जाऊन सर्व टापटीप करायला पाहिजे ना. मी हे आता सर्व फिरायला गेलेत. आता बघा आम्ही आपल्या सिल्वर रूममध्ये आलो आहे. हे जे प्लास्टिक आहे ना ते आम्ही सर्व काढून टाकतो. प्लास्टिक आपण तसंच ठेवला ना तर प्लास्टिकला कसा नंतर वास येऊ शकतो आणि ते आपल्या गॅसला पण आवडणार नाही, म्हणून ते आपण गरम पण होणार ना आता त्याच्यानी. त्यामुळे हे हा प्लास्टिक इकडे ह्या बेडचं प्लास्टिक आखे काढतात आहे. आणि गोल्डन रूममध्ये जाऊन इथे सुद्धा आपलं जे बेड आहे ते तर आपण ब्लँकेट साईडला करूया, इथे ठेवूया तात्पुरती. आणि ह्याचा पण कवर जो आहे ना तो आपल्याला काढायला लागेल. कवर म्हणजे काय, हे बघा हा जो प्लास्टिक कवर आहे ना तो आपल्याला काढायचा आहे. हे जे प्लास्टिक आहे ना वरचं हे फाडू नका. काढायचं काढायचं. इथे बघा आपले नीलकमलचं इकडे हे वॉरंटी कार्ड, गॅरंटी कार्ड काय आहे ते सुद्धा आपल्याला इकडे असतं, तर हे आपण जपून ठेवायचं बघा.
मॅट्रेसला लागलेलं असतं व्यवस्थित. आता बघा सर्व काढलं आहे. आता परत आपण सर्व जसं होतं तसं लावून घेऊ. इकडनं जरा तिकडनं घेतलं आहे ते साईडला ठेवतोय ना, म्हणजे सर्व पुस्तकाला पण व्यवस्थित आहे. तर जरा आपण पाणी पिऊन घेऊया. आणि आता मी शेड्यूल सांगतो रात्रीचं काय आहे. रात्रीचं म्हणजे अगोदरच आम्हाला माहिती पाहिजे ना की काय जेवणार आहे. तर रात्रीमध्ये आज बांगडा पण फ्राय खाणार आहेत ते, आणि त्यानंतर टुना फिश खाणार आहेत, आणि कोलंबी. हे 3 वस्तू आज आहेत ताटामध्ये. तर ते कसं बनणार आहे, ताटात कसं दिसेल ते तुम्हाला येणाऱ्या शॉर्ट्समध्ये सर्व दिसणार. तर इथे बघा प्रॉपरली सर्व क्लीन झालेलं आहे आणि अरेंजमेंट एकदम वेगळ्या प्रकारे केलेलं आहे. त्यात काय वॉरंटी कार्ड होते काय आहे ना? हे वेगळे ठेवूया ना, हे पण असेल ना ते ठेवून. तर हे बघा हे आमचे 2 गिझर कुठे लावायचं दाखवतो. बघा हे आपले 2. आता हे पण आपल्याला चालू करायचे. तर हा नवीन मॉडेल आला आहे. हां पिना त्याला फोन करा, पिन नाही का त्याला? आता इकडे बघा आपल्याला गिझरचा पॉईंट आपण दिलेला आहे, तर इकडे लावूया आणि पिन पण चेक. त्यासोबतच आता तुम्हाला पाणी दाखवतो किती स्टोरेज आपल्याकडे अजून शिल्लक आहे. तर हे बघा वरसर पाणी पूर्ण भरलेलं आहे. सेम म्हणजे 3ही टाक्या सेमच भरलेल्या असणार. आणि आता आपण खालचे रूमसुद्धा यूजमध्ये घेऊ शकतो, कारण गिझर बसला ना मग आपण तुम्हा सर्वांनाही खाली अलाउड करू शकतो स्टेसाठी प्रॉपरली. आता इकडे या दोन्ही ज्यांना नाही माहिती असेल ते हे रूम इकडे कनेक्टेड आहेत. या रूममध्ये पण इकडे गिझर बसेल. हां हा बरोबर आहे बघा. हा पाणी कसं आता चालू केल्यावरती पाणी असं पडेल ना, पुढे पडेल. बरोबर. हा बरोबर आहे. आणि पाहिजे जसा मोबाईल आहे तो फिरवता येईल. हा फिरवतो. हां फिरतो, असा फिरतो ना साईड मध्ये इकडे असा फिरेल ना तसा फिरेल ना. हां ठीक आहे, नाही फिरला तरी चालतं, पण बरोबर आहे तो. आहे ना. ओके हा बरोबर आहे. आणि हा आपला नळ, हा पण आपला नळ चांगला आहे ना, चालू आहे तो. तो आता समजा बाहेर दुसऱ्या बाथरूम काढलेत ना, तिकडे यूज होऊ शकतो ना. हां वापरता येईल. तर इकडे बघा आमचं हे चेंज होतं, हे बाहेरच येतं. तर इथे बघा आपली जी घाण होती ती आपण सर्व साफ करतो. इकडे बघा हे सर्व जे घाण राहिले आहे ना ते सर्व, आणि तिथे पाणी चालू आहे व्यवस्थित. आणि त्यासोबतच तुम्हाला जे आतलं नल फिटिंग नवीन केलेलं आहे, आणि नवीन फिटिंग का केलं ते पण तुम्हाला सांगतो. आता संध्याकाळची वेळ आहे ना, तर सर्वात आधी आपण आतली लाईट लावूया. तर इकडे बघू शकता हे आपलं नवीन फिटिंग केलेलं आहे आपण, कारण सुरुवातीला होतं ते एकदम टच होतं आणि आपला हात लागायचा. आता बघा हात लागणार नाही आणि वरतीच आपण बोलणार. ठीक आहे. आणि हे सुद्धा आपण असं फिरू शकतो आणि इथे सुद्धा फिरू शकतो बघा. तर हे एक नवीन चेंजेस आम्ही केलेले आहेत. रात्री तर किती मस्त सीन आहे, किती सुंदर वाटतंय. हां हे हां त्यांना घाल, ते चपात्या आहेत ना, बुबूंना सर्व चपात्या. ते टोप खाली ठेव, मी देतो. आणि ह्याच्यात काय आणलंय मी सांग. किती लिटर दूध आहे? 2 लिटर दूध आणलेलं. आता कसं माणसं वाटले की कसं लागतं ना. चला, आणि नाईटला बघा कसं वाटतं मस्त. तर इथे बघा हे आपल्या कोळंबीचं म्हणजे डीप फ्राय पण नाही, आणि हे सोललेले आहेत ना मम्मी कोलंब्या. ओके. इकडे कोलंबीचा रस्सा पण बनतो आहे, आणि त्यासोबत इकडे बांगडे मॅरिनेट झाले ना. आता कुपा काय बोलतो त्याला तू? टुना फिश. टुना फिश. आता इथे बघा हे कोकमाचा आगाड टाकलेला आपण. मसाले थोडा मीठ टाकायचं आहे. मिठात ठेवलेले आहे पण थोडासा मीठ लागेल. आणि इथे नाचणीची भाकरी राईट. भाकरी. हां
तवा तापतोय. झालं. आलं लसूणची पेस्ट टाक बस. गरम हा, टाक जरासं. ओके ते झालं ना सर्व व्यवस्थित. आता का फक्त फ्राय केलं की झालं आपलं. आणि तोपर्यंत तिकडे भाकऱ्या होत्या त्या गरम गरम आहे ना. तर इकडे बघा एवढ्या गडबडीत पण आम्ही ट्राय करतो की तुम्हाला आम्ही सर्व दाखवू. इथे साईड बाय साईड माझं सुद्धा काम चालू असतं आणि सुरुवातीला एक प्लेट कशी रेडी होते ते तुम्हाला आम्ही दाखवतो. तर इकडे बघा एका प्लेटमध्ये सॅलड गेलेलं आहे, भाकरी गेलेली, एक भाकरी आहे ना. हो. ओके. इथे आपला बांगडा फ्राय आहे ना. बांगडा फ्राय तुपा फ्राय. कारण एकच ताट हवा आहे ना सुरुवातीला. पहिला एक ताट पाहिजे ना. बाकी इकडे सर्व मॅरिनेट करून झालेलं आहे ना. हा. ओके. आणि आपली कोलंबी पण आहे ना. हा, कोलंबी पण वाढते. ओके. बांगडा बांगडा बांगडा. ओके. आणि त्या बाजूला अजून एक बांगडा ठेव. हा बांगडा ठेव. दोन दोन बांगड्या द्यायचे आहेत ना. हा, दोन दोन. एक ताट नाही. हो. ठेव. अजून एक पीस ठेवती. टुना पण आहेत ना जास्त मम्मी. हां बस. हा ठेव. तर इथे बघा आपली फिश थाली इकडे होते आणि ह्याच्यात काय द्यायचं आपल्याला. कालवण माशाचं. तर इथे बघा आपली ताट एकदम थाली रेडी आहे. आता याला काय म्हणायचं, फिश थाली एकदम भरलेली आहे पूर्ण. त्या 3 व्हरायटी कोणते फिश येते. टुना फिश, कोलंबी, बांगडा, एक व्हेजिटेबल भाजी पण आहे, कालवण पण आहे, भात भाकरी सर्व आहे, सॅलड आहे, लिंबू पण दिलेलं आहे आपण त्यासोबतच. आता हे डिनर आहे. डिनर तर इथे बघा आता वरती पाण्याच्या बॉटल जात आहेत. तर त्यांना एक थंड आणि तुम्ही सुद्धा येणार असेल तर ॲडव्हान्समध्ये सांगा जर तुम्हाला थंड बॉटल हवी असेल तर. बघा अशी थंडी बॉटल ठेवतो आणि हे दोन्ही साधी बॉटल्स आहेत. तर इथे बघा हे फायनल अजून ताट रेडी होतं. इकडे गरम गरम आपले बांगडे फ्राय होतात आणि त्यासोबत आपलं टोना फिश पण फ्राय होते आणि इकडे भात गरम गरम. तर इथे बघा आपले गरम गरम बांगडे रेडी होत आहेत आणि त्यासोबत सुपाही रेडी होतो आहे. आता मी तुम्हाला दाखवतो की ताट रेडी दाखवले. इकडे जे आहे ते दाखवतो रेडी झालेले, जे मला आता वरती घ्यायचे आहेत. तर इकडे बघा बांगडा सुपा दिलेला आहे, भाजी दिलेली आहे, कोलंबी, चार, सॅलेड आणि भाकरी दिलेली आहे. ओके. इकडे व्यवस्थित आहे आणि त्यासोबतच इकडे बघा बांगडा, कुपा, भाकरी, भाजी आणि सॅलड दिलेला आहे. नाही तर अजून बघा इकडे पूर्ण मच्छी झालेली आहे आणि असं ताट रेडी होतो. इकडे बांगडे तर रेडी झालेले आहेत. ह्याच्यात बांगडा कमी वाटतं है ना. ह्याच्यात कुपा ठेवलास की ही पण थाली रेडी झाली है ना. त्यात बांगडा ठेवायचा आहे. तर इकडे बघा अशी आमची गडबड असते. एकाला भाकरी हवी तर एकाला भाकरी नको. तर आता भाकरीचे ताट गेले, आता भाताचा ताट जातोय. आता जर भाकरी नाही घेत असेल तर ऑब्व्हियसली भात आपण जास्त देणार ना. ताटामध्ये रिक्वायरमेंट काय काय आहे की भाकरी नको आणि बांगडे नको. तर तुम्ही एवढं बघू शकता ना. तर मी नेतो आता. बाकी मम्मीची काजूची गडबड चालू आहे. कांदा दे. आणि इथे बघा आम्ही सोलकढी सुद्धा बनवलेली आहे. आता सोलकढी सुद्धा वरती जाऊन सर्व होणार आहे. ते पहिले जेवलेच ना, त्याला पण सोलकढी देईल. हो सर्वांना सोलकढी. तर इथे बघा आपली सोलकढी सुद्धा इकडे रेडी झालेली आहे. कधीच रेडी होती, फक्त सर्व आम्ही लास्टला करतोय. सोलकढी नंबर 1, सोलकढी नंबर 2, म्हणजे कसं ताट एकदम रेडी झालं ना प्रॉपरली. ओके है ना, मस्त वाटतंय ना. चला आता ही एक नंबर 1. हां ह्याच्यात टोमॅटो येतोय आता व्यवस्थित. इकडे थाली बघा कशी दिसते. बघा फायनल थाली आपली वरती चाललेली आहे. तरी पण फायनल नसतं, काय ना काय राहतच. भात लागला घ्यायला सांग. ओके. तर अशा प्रकारे आम्ही आता थाली जातो. आणि लास्टला बघा सोलकढीची थाली घेते. काजली वरची काढ की जरा काढ. हे बघा सोलकढी कशी दिसते. आणि थोडं सोलकढी बघा कशी दिसते. थोडंसं एक्स्ट्राचा भात हवा होता म्हणून त्याच्यात ठेवलं. बंद कर. तर सर्विंग सर्व चालू आहे आणि आता वरती रिक्वायरमेंट आहे एक आमरस बॉटलची. जेवण झालेलं आहे प्रॉपरली पूर्ण त्यांचं सर्वांचं. आणि इथे आता मम्मी काय करते. मम्मी तू काय जेवायला घेतलंस. माझं जेवण दाखवते का. अरे वा पालेभाजी.
पालेभाजी नाही, मेथीची भाजी, घेवड्याची भाजी आणि पापड आणि आमटी आहे आज. अरे वा, छान तिखट छान, आमटी आहे, मस्त. भात. आणि आता आपण आमरसची बॉटल घेऊया. काजल कुठे बॉटल? पूर्ण 6 वाट्या व्यवस्थित भरतात ना ते? हो. 6 वाट्या आणि त्यासोबत 6 चमचे. आणि कसे आपले गेस्ट असतात ना, ते काही ना काही थंड घेऊन येणार. आणि आपल्याकडे फ्रीज असल्यामध्ये तर ते काही ना काही असं ठेवायला देतात. हे आमच्यासाठी नाही, त्यांच्यासाठीच आहे. तर त्यांनी जे आईस्क्रीम्स घेतलेले आहेत त्यामधून त्यांनी, तुम्हाला दाखवतो आईस्क्रीम, त्यामध्ये त्यांनी एक आईस्क्रीम वरती मागवलं आहे. कोनवाले बोलले, कोन. हां बरोबर, एकच कोन आहे. मी आता कन्फ्यूज झालो होतो की कोणता कोन न्यायचा आहे. तर हा कोनसुद्धा न्यायचा वरती, ठीक आहे. आणि हा आमच्यातर्फे नाही तर म्हणाल की आम्हाला दिला नाही आणि तुम्ही एका गॅसला दिलं. हे त्यांनीच आणलं होतं आणि हे फ्रीजमध्ये फक्त त्यांनी ठेवायला दिलं आहे. नाहीतर मी ताट दाखवलं असतं आमरसचा आणि मग बाकीचे म्हणले असते तुम्ही त्यांना आईस्क्रीम दिला ना आम्हाला नाही दिलं. असं नको बाबा, आम्ही दिलं तर सर्वांना देणार, बरोबर ना काजल? कारण आमच्या घरी काजल आहे खायला, काजल खाऊन टाकणार सर्व. आणि फ्रीजमध्ये बघा अशा बाटल्या सुद्धा ठेवतो, म्हणजे जर कोणाला वाटलं तर थंड पाणी तुम्ही अगोदर सांगा की आम्हाला थंड पाणी लागतं, म्हणजे आम्ही तसं फ्रीजमध्ये ठेवून तुम्हाला देऊ. त्याचे काही चार्जेस बेजेस नसतात बाबा. आता मला की चार्ज घेता का? वा वा वा, पूर्ण भरलं ना ते? तर इथे बघा फायनल थाली करत काय बाबा फायनल होत नाही इकडे. आता आमरसची थाली घेऊन चाललोय मी. आणि आता बस, आता तुम्ही आता व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि मम्मी काय करा, आणि माझ्याबरोबर जेवायला या. आमच्या सर्वांबरोबर जेवायला. नाही तर मी तुमच्या घरी आता ताट घेऊन येतो आता. आणि लवकर पटापट सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि घंटी वाजवा.